2011 मध्ये अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपाल विधेयकसाठी आमरण उपोषण केलेले होते. त्यावेळेस मी माझ्या मुलाला शाळेत अण्णा हजारे यांचं पात्र फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये साकारायला दिलेलं होतं. त्यावेळेस त्याने त्याचे अण्णा हजारेंचे संवाद इतक्या ताकदीने सादर केले होते की त्याचा प्रथम क्रमांक आला होता. तर हे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यावेळेस अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आम्ही कुठल्याही भीतीशिवाय आणि दहशतीशिवाय त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावेळेस आमच्या मनात कुठलीही दहशत नव्हती की आपण जर त्यांना पाठिंबा दिला तर आपलं काय होईल, आपलं काय नुकसान होईल, हे असे प्रश्नच आमच्या मनात त्यावेळेस निर्माण झाले नव्हते. आणि त्या काळात सोशल मीडिया देखील नव्हतं, तरी देखील एवढं जनमत उभं राहिलं होतं. त्यावेळेस केंद्रात काँग्रेस पक्षाची सत्ता होती. परंतु आज परिस्थिती काय आहे? आज सोनम वांगचुक गेल्या 18 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. आज ते आपल्या मुलांचं भविष्य अंधारात जात असताना नीट परीक्षेतील घोटाळे, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अन्यायाविरुद्ध आज ते लढत आहेत. परंतु आजची आपली ही जनता आणि पालक त्यांना पाठिंबा देण्यासाठी का धजावत नाही आहे? ही भीती आहे की अज्ञान आहे की सत्तेच्या विरोधात बोलण्याची भीती आहे? काय आहे नेमकं? आज सोनम वांगचुक जी लढाई लढत आहेत ती आपल्याच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहेत. मग आपण गप्प का? का आपण सेफ राहण्याच्या नादात आपल्या मुलांच्या भविष्याशी तडजोड करत आहोत? याला काय म्हणावे? ही भीती आहे की सत्तेची दहशत? आज समाजामध्ये एक अघोषित वातावरण निर्माण झाले आहे जिथे चूप बसणे हे सुरक्षित मानले जाते, किंवा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय घेणं देणं आहे, किंवा आपण बोललो तर आपल्या नोकरीत अडचण येईल, आपल्या मुलांच्या भविष्यावर परिणाम होईल, अशा भीतीने पालकांच्या मनात ताबा धरून बसलेली आहे. परंतु हीच भीती म्हणजे आपल्या लोकशाहीचा गडा घुटणारी सगळ्यात मोठी साखळी आहे. आम्ही त्यावेळी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला दहशतीशिवाय पाठिंबा दिला होता, उघडपणे. मग आज प्रश्न मुलांच्या भविष्याचा असल्यावर आपण मुग गिळून गप्प का बसलो आहोत? भीतीपोटी घेतलेली ही शांतता आपल्या मुलांचं भविष्य संपवून टाकेल हे पालकांना कधी कळणार आहे? जेव्हा आपली मुले भविष्यात आपल्याला विचारतील की आमच्या हक्कासाठी आणि शिक्षणासाठी सोनम वांगचुक सर लढत होते, तेव्हा तुम्ही काय करत होते? तेव्हा तुम्ही मुलांना काय सांगणार? की भीतीमुळे गप्प बसलो होतो की अज्ञानामुळे? कमेंट करून नक्की सांगा.